इतिहास रहा है कि रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्र से किसी भी दल का उम्मीदवार हैट्रिक नहीं लगा सका। इसी धारणा को देखते हुए शिवसेना शिंदे गुट ने 2 बार के सांसद रहे कृपाल तुमानी का टिकट काटकर राजू पारवे को धनुष बाण की कमान दी, लेकिन उम्मीदवार बदला पर पार्टी को हैट्रिक लगाने का मौका नहीं मिल पाया। वर्ष 2009 के बाद फिर से एक बार यह सीट कांग्रेस के श्याम कुमार बर्वे की जीत के साथ उनके खाते में चली गई। उमरेड से कांग्रेस विधायक रहे राजू पारवे ने एन लोकसभा चुनाव के पहले शिंदे गुट का दामन थामा और उनको रामटेक संसदीय क्षेत्र से लोकसभा उम्मीदवार बनाया गया। नक्कीच ज्याप्रमाणे मान्य आमचे नेते सुनील बाबू केदार, आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मुळक साहेब, आमचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर, ज्याप्रमाणे यांनी या हुकुमशाही सरकारच्या विरोधात एका सर्वसामान्य उपसरपंचाला उमेदवारी देऊन आणि कशा प्रकारे एका सर्वसाधारण परिवारातून एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला पण दिल्लीला पाठवू शकतो, हा उदाहरण आमचे सुनील बाबू केदार यांनी आज स्थापित करून दिलेला आहे। आणि या हुकुमशाही सरकारच्या विरोधात सर्व रामटेकच्या जनतेने कौल दिलेला आहे, ते आपण मतपेटीमधून बघितलेलं आहे। या निवडणुकीमध्ये सुनील केदार यांनी एखादी किल्ला लढवला तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या उमेदवारीपासून तर जिंकण्यापर्यंत। ह्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार सुनील बाबू केदार होते, मी नाम मात्र फक्त त्यांच्या एक कार्यकर्ता म्हणून समोर होतो। बिलकुल आम्ही सुनील बाबू केदारांच्या नेतृत्वात काम करतो। किती अडथळे आणले, किती दबाव आणला तरी झुकणार नाही, हे आमच्या नेत्यांची ख्याती आहे आणि त्यालाच अनुसरून आम्ही काम करत असतो, म्हणून आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडत नाही। अत्यंत अभूतपूर्व असा निवडणूक या निकाल आहे आणि सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके नेते सुनील केदार साहेबांनी ज्या आक्रमकतेने, ज्या संयमतेने आणि ज्या जोश भरून कार्यकर्त्याला कामाला लावलं, एक एक जिल्ह्यातला कार्यकर्ता सर्व 6 विधानसभा मतदारसंघातला हा आपलं सर्व घरदार सोडून संबंध निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये दिवस रात्र एक करण्यासाठी उभा केला। ते सुनील बाबूंच्या नेतृत्वात हा सर्व उभा झालेला आहे आणि एवढ्या ताकदीने ही निवडणूक त्यांच्या नियोजनामुळे आम्ही लढलो। मी आज माझ्या राजकीय जीवनामध्ये 4 ते 5 लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या, पण ह्या पद्धतीची नियोजनबद्ध, शिस्तबद्ध, अनुशासनबद्ध निवडणूक पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेली आहे आणि ते माननीय सुनील केदारजी यांच्या नेतृत्वात अत्यंत जबरदस्त विजय हा आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला हा मानाचा मुजरा सुनील भाऊंनी दिलेला आहे। महाराष्ट्रात काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो झालेला आहे। सुरुवातीला रामटेक बद्दल सांगा। महाराष्ट्रात रामटेक बद्दल एवढे सर की महान त्यागी झुमदेव बाबाच्या आशीर्वादानं आम्ही निवडणूक जिंकलो आणि असाच आशीर्वाद सर्वसामान्याच्या पाठीमागं महान त्यागी झुमदेव बाबाचा राहणार आहे। आता याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि निवडणूक जिंकण्याचं एक लाईन मध्ये डिस्क्रिप्शन करायचं असेल तर ह्या देशातील सर्वसामान्य माणूस, त्याच्या राजकारणी संबंध असो की नसो, तो कुठल्या जातीपंथीचा असो, तो कुठल्याही व्यवसायामध्ये असो की त्याचं वय कुठले असो, प्रत्येकानं संविधान हे महत्वाचं आहे। राष्ट्रभक्त म्हणजे संविधान, या गोष्टीला त्या ठिकाणी प्राधान्य आणि जीवापाड त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली आणि तशा प्रकारची भूमिका वठवली, म्हणून हा त्या ठिकाणी विजय आपल्याला दिसतोय। जय हिंद। महाराष्ट्रातही मोठं यश काँग्रेसला या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याच्या पाठीमागे हेच की आमचे नेते राहुल गांधींनी पहिलेच सांगितलं की संविधान वाचवायचं आहे आणि देश वाचवायचा आहे। त्यात एका गोष्टीवर सगळ्यांनी जातीपंथ विसरून सगळ्यांनी एक मतानं या देशातील संविधानासाठी मतदान केलं आहे। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। आवर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।